मंत्री धनंजय मुंडे गेल्या 2 महिन्यांपासून विरोधकांच्या टार्गेटवर आहे। त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सातत्याने मागितला जातोय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे उद्या राजीनामा देतील असा दावा केला। पाहूयात या एका रिपोर्टमध्ये। धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा, करुणा मुंडेंचा मोठा दावा, अधिवेशनातील कोंडी सरकार टाळणार। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे गेल्या 2 महिन्यांपासून विरोधकांच्या टार्गेटवर आहेत। त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सातत्याने मागितला जातोय। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीनं आरोपपत्रात म्हटलंय। तर कराड निकटवर्ती असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी यापूर्वीच दिली होती। त्यामुळे विरोधक आक्रमक झालेत। त्यातच आता अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी धनंजय मुंडे राजीनामा देणार असा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडेंनी केलाय। करुणा मुंडेंच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। मंत्रालयाकडून माहिती मिळाली आहे, माझे असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि उद्या जे 3 तारीख आहे अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या अगोदर राजीनामाची घोषणा करणार आहे अजितदादा। धनंजय मुंडे कसे घोत्यात आले ते पाहूया। सरपंच हत्या प्रकरणात कराड मास्टरमाइंड असा सीआयडीचा आरोप आहे। कराड निकटवर्तीय असल्याची धनंजय मुंडेंचीच कबुली आहे। कराडला मुंडेंचं पाठबळ असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नसल्याचं पंकजा मुंडेंचं विधान होतं। कराड मुंडेंच्या व्यावसायिक संबंधाचे दमानियांनी पुराव्यासह आरोप केले। दुसरीकडे विरोधकही धनंजय मुंडेंविरोधात चांगलेच आक्रमक झालेत। विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे। संतोष देशमुखचा मारेकरी प्लॅनर हा वाल्मिक कराडच आहे। त्यांनीच व्हिडिओ बघितले, सगळे हाडं मोडायला त्यांनीच सांगितलं। बीजेपीचे आमदार बोलायचे ना आकाचा आका, तर त्याचा आका कोण? धनंजय मुंडे। आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आम्हा सगळ्यांना आहे। तत्कालीन कृषी मंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड बरोबर सख्य असल्यानं अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुंडे वादात सापडले। दुसरीकडे बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली। त्यामुळे राष्ट्रवादीच्या या 2 मंत्र्यांवरून विरोधक अधिवेशनात सरकारवर तुटून पडणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।